नमस्कार. नमस्कार. प्रथमतः सर्व एस-टी-एम टीमचे आमच्या शिवानी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत. अ, आमचं शिवानी इंजिनिअरिंग या नावानं टूल रूमचं एक वर्कशॉप आहे. आम्ही जास्त करून थिन वॉल थिकनेस, कापड डबी, चुना डबी, ग्रीस डबे, कलर्सचे डबे याच्यामध्ये खूप काम करतो. हे काम करत असताना आम्हाला आउट ऑफ सातारा, आउट ऑफ महाराष्ट्र इथून कामं यायला लागली. हे काम करत असताना मग मोल्ड बोलवल्यानंतर आम्हाला प्रत्येक मोल्डला बाहेर ट्रायलसाठी जावं लागत होतं. मग ट्रायलला गेल्यानंतर तिथून व्यवस्थित काय टायमिंग मिळायचं नाही, मग मोल्ड व्यवस्थित ट्रायल व्हायची नाही. हा विचार करत असताना आम्हाला एस-टी-एमचेच सेल्स मॅनेजर भेटले. आम्ही असा विचार केला की आपण स्वतः एक मोल्डिंग ट्रायलसाठी घ्यायला काय हरकत नाही. म्हणून आम्ही 150 टन एस-टी-एम मशीन मोल्डिंग ट्रायलसाठी घेतली. ट्रायलसाठी घेता ती मोठी मशीन आमची 3 शिफ्ट बुक झाली. पूर्ण म्हणजे 3 शिफ्टचं प्रोडक्शन इतकं सुंदर मिळायला लागलं, की थोडंसं स्टार्टला थोडासा आम्हाला त्रास झाला. मोल्डिंगमधली थोडीशी माहिती कमी असल्यामुळं, पण त्यांच्या सर्व्हिस इंजिनिअरनं आम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली. त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. शिकता आम्ही पूर्ण मशीन शिकलो. मशीन शिकता आमचं खूप छान प्रोडक्शन यायला लागलं. आता अशी आमची वेळ आली, की आता आम्हाला 150 टनपेक्षा आता आम्हाला 350 किंवा 450 टनची आवश्यकता भासावी लागली आहे. कारण याचं कारण असं की आमच्याकडे लोक येतात, की तुम्हीच डाय बनवा आणि तुम्हीच मोल्डिंग करून द्या. त्यामुळे आम्ही आता स्वतःसाठी मोल्ड बनवतो आहे आणि स्वतःच मोल्डिंग करून देतो. त्यामुळे आम्हाला एस-टी-एम कंपनीची सर्व्हिस छान मिळाली. आम्ही पुढच्या मशीनसुद्धा विचार करत आहोत. योग्य किंमत, योग्य डिस्काउंट दिला, योग्य सर्व्हिस तर देतच आहेत. दिली तर आम्ही नक्की फॅमिली म्हणून दुसऱ्या फॅमिलीत एक आम्ही मशीन नक्की घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि होईल. पाहूया नवीन एक ऑर्डर्स मिळतात आम्हाला. त्याच्यावर आमचं अवलंबून आहे की कुठल्या ग्रॅमची मशीन घ्यायची ते आम्ही ठरवणार आहोत. थँक्यू.